सावित्रा, तुझा जसा पुण्य आहे, सत्यवानाशी लग्न करणार आहे, माझा सुद्धा एक हट्ट आहे. काय बरं? तुझ्या अंगावरचे दागदागिने माझे आहे, सर्व मला इथं उतरून पाहिजे. ते दागदागिने घेऊन टाका. अंगावरती बाहेर भरदारी शालो आहे, ते शालो सुद्धा देणार आहे, पण तुमच्या राजाबाई थांबणार नाही. सावित्रा, तुझ्या अंगावरचा वस्त्र सुद्धा इथं काढून पाहिजे. वस्त्र सुद्धा काढून देणार. बघा, बापानं बोलावं आणि लेकीनं ऐकावं. दाग दागिने सर्व उतरून ठेवले. बापानं सांगितलं, अंगावरचं वस्त्र आहे, ते वस्त्र सुद्धा मला इथं काढून पाहिजे. वस्त्राला हात घातला, वस्त्र काढायला लागली ती सावित्री. सत्यवानाच्या अंगावरती असलेला एक शाला, त्याला उपरणं म्हणा, शाला म्हणा, पंच म्हणा, त्या सत्यवानानं ते पंच त्या सावित्राकडे झुकारलं आणि सावित्राला सांगितलं, सावित्रा, ह्या पंचानं तुझी लग्न काया झाक. आणि त्या सावित्रानं तिची लग्न काया झाकली आणि ती सुद्धा त्या सत्यवानाबरोबर निघून गेली.